विठ्ठल भजन करा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची विठ्ठल विठ्ठल कुंडली कलर हरी विठ्ठल
प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवणी या माथा, साष्टांग करी दंडवत, महायोग पीठे तटे भीमरथम, वरं पुंडरीकाय धातुं मुणेन्द्रे, समगत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, वरब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंग करू तुझरे चरण, तुझरे चरण संततिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, पांडुरंगा करू प्रथम नमन, उसरे चरण संतातिया, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दत्तमा, पांडुरंगा करू प्रथम नमन, उसरे चरण संतातिया, कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोधराथावतारम, कलंकांक तेजोदिका मोदी वक्रम, कलानीशवाधा पनोदाह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो
चराचरी हे तुमचा नामरो पावन झालो चराचरी तुमचा नामरो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय मनोजव मारुततुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभाजन मारुती नंदन हे दुःखभाजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मारो पार पवन सुत विनती मारो पार हे दुःखभाजन मारुती नंदन हे दुःखभाजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार यांत प्रवेश ममोच मीमा प्रसुता संजीव यज्ञ किल शक्तिधर स्वधाम अन्योष हस्त चरण श्रवणात्मगादिं प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं जय जय राधा रमणा जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियंता मस्तक माझा पाया निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्व वंदे विश्वभूषण जे जगताचे गुरु वैराग्याचे महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु असणारे नवे नवी वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा निष्ठावंत भक्ताचं वर्णन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल महाराज अभंगामध्ये सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म भगवंताचा भक्त कसा असायला पाहिजे भगवंताचा भक्त त्या भक्ताची भक्ती कशी असायला पाहिजे भगवंतावरती निष्ठा असायला पाहिजे त्याच्यावरती भगवंतावरती भाव असायला पाहिजे निष्ठावंत भाव भक्ताचा काय आहे
स्वधर्म आहे आणि त्याने त्याचा स्वधर्म काय करायचं पाहिजे, त्याचा वर्म त्याने चुकू नये. महाराज म्हणतात निष्काम निश्चळ. त्या भक्ताने भगवंताची भक्ती निष्काम केली पाहिजे. त्याने निश्चय केला पाहिजे की मी भगवंतावर भक्ती कशी करणार, निष्काम भक्ती करणार. निष्काम निश्चळ. विश्वास कोणावरती ठेवायचा, फक्त एकाच देवावरती ठेवायचा. विठ्ठली विश्वास. फक्त विठ्ठलावरती विश्वास ठेवायचा. पाहू नये वास आणि अनेकांची. जशी दुसऱ्यांनी भक्ती केली तशी आपण करायची नाही, असे तुकाराम महाराज सांगतात. त्या भक्ताने आपलं वर्म चुकू नये. मग असा जर भक्त भगवंताचा असेल तर महाराज म्हणतात की अशा भक्ताची, निष्ठावंत भक्ताची माझ्या भगवंताने उपेक्षा केली, माझा अनुभव मी सांगतो, आतापर्यंत मी ऐकलं नाही. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं वक्त्याचं कर्तव्य मानले जाते. महाराज त्या नियमाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या मोजे पर्जना या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली ही दुसऱ्या दिवसाची शिवा. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आहे महाराज आणि भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 आहे. भागवताचार्य आहेत हरिभक्त परायण भागवत महाराज शास्त्री. मी खरंच नारदाच्या गादीवरून त्यांना खूप खूप धन्यवाद मानते महाराज. पाहायला जर गेलं तर गावोगावी भागवताचार्य बरेच असतात, पण त्यांची भागवत कथा सांगणं झाली की ते त्यांचं आराम करतात. पण महाराजांचं खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद की ते आज माझ्या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून त्यांना खरंच मी धन्यवाद देते. व तसेच आज माझ्या कीर्तनाला उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, बाबांचं नाव अशोक महाराज, हा त्यांनाही धन्यवाद. बाबांचं वय पहा पण आवाज लय भारी आहे. हा हा खरंच गायनाचार्य बाबांना सुद्धा धन्यवाद. व तसेच माझ्यासोबत आलेले गोविंद महाराज वडदकर त्यांनाही धन्यवाद. व तसेच महाराजांचं नाव बाळू महाराज. बाळू महाराज तुमचा आवाज पहाडी आहे, महाराजांचा आवाज सुद्धा. असे महाराज मंडळी भेटणं खरंच नशिबानं भेटतात महाराज. मग कीर्तनकार कसाही असो नंबर एकच कीर्तन होते, म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सर्व गायनाचार्य मंडळी व तसेच पखवाजावरती ज्यांची साथ आहे, तसेच हरिभक्त परायण आकाश महाराज. खरंच मृदुंगावरती अहो आपले तोंड सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत नाही, त्यांनी थाप टाकावी आणि मृदुंगाने बोलावं, विठ्ठल विठ्ठल असा जयघोष निघावा. खरंच महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाज महाराज. आणि पुन्हा एकदा गायनाचार्यांसाठी सुद्धा वाजवा. असं व तसेच येणेकरी बाबा असतील, सृष्टीमौली दादांचं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे, हे की नाही महाराज. जोरदार टाळ्या. कारण कीर्तनकाराचा आवाज कसा असू द्या, किती गोड असू द्या, त्याचा आवाज कसा करायचा, कमी कसा करायचा, गोड जास्त, ते सगळे यांच्या हातात असते. म्हणून यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. व तसेच विनकरी बाबा असतील त्यांनाही धन्यवाद. चोपदार बाबा असतील त्यांनाही धन्यवाद. व तसेच आजचे सकाळचे अन्नदाते गुंडाळे, सकाळचे अन्नदाते आहेत रमेश महाराज ना, ते गुंडाळा गेलाय ना. हा सकाळचे अन्नदाते आहेत तुळशीराम भीमराव कराळे, बरोबर. हा आणि तसेच आता सायंकाळचे अन्नदाते आहेत मारुतराव महाराज, अंकुश रामराव गायकवाड, बरोबर. त्यांना सुद्धा महाराज धन्यवाद. खरंच खूप छान त्यांच्या घरी जेवण झाले. व तसेच माझे आज मला या ठिकाणी बोलवले आहे, तसेच दादांचं नाव मी विसरून गेले, गंगाधर हा दादा पांडव, त्यांचे सुद्धा खरंच खूप खूप आभार आहेत महाराज. कारण त्यांनी मला इथे येण्यासाठी आग्रह केला, त्यांनी मला फोन केला, ताई तुमची सेवा या ठिकाणी द्या, म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देते. आणि आज मी या ठिकाणी ज्यांच्यामुळे उभी आहे तसे माझे पती, माझे मालक असते सुद्धा माझ्यासोबत आहेत, त्यांनाही धन्यवाद. व तसेच माझे बंधू आलेले आहेत माझ्यासोबत, त्यांनाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद दिले असे गरी देते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 एक हात जोडून विनंती करू का माई बाप, हे जे बसलेले आहेत ना त्यांनी जरा धर्म मंडपात जर आलं ना तर आणखी आपल्या कीर्तनाची शोभा वाढेल. असं थोडस वट्यावर बसणं बरोबर नाही वाटत महाराज. सर्व माझ्या बंधूंना सुद्धा मी विनंती करेल, दादांनो मंडपात येऊन बसा आपल्या धर्म मंडपात. बरोबर आहे का नाही महाराज? कीर्तनाची शोभा वाढते मंडपात आल्याच्या नंतर. इकडे तिकडे उभं राहून माऊल्यांना तुम्ही सुद्धा या माझ्या खाली, या खाली. विठ्ठल विठ्ठल सेवा महाराज दुसऱ्या दिवसाची आहे पण अभंग 3 चरणाचा आहे. अभंगामध्ये महाराज निष्ठावंत भक्ताचं वर्णन सांगतात. पण वर्णन सांगणारा आणि भक्त कसा असावा हे सांगायला सुद्धा व्यक्ती कसा लागतो महाराज? अधिकारी व्यक्ती लागतो. मग तुकाराम महाराजांचा काय अधिकार आहे महाराज? तुकाराम महाराज थोडे आहेत का? तुकाराम महाराज खूप मोठे आहेत. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा एवढा मोठा अधिकार आहे. नवे नवे तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतो ना त्या काळासमोर माझे जगा काळ खाय दाढीला पाय अभिमत दिला आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय आम्ही माथा दिला पाय जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय. तुकाराम महाराज म्हणतात काळाच्या डोक्यावरती पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे माझे जगद्गुरु तुकोबार आहेत. त्यांचा अधिकार थोडा आहे का? नाही. तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरतो त्या काळाच्या समोर जर भगवान आपल्या जगद्गुरु तुकोबारायांचं नाव काढलं तर त्या काळाने काय करावं? थरथर कापावं महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. एवढे मोठे माझे जगद्गुरु तुकोबाराय आहे. एवढंच नाही महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचा एवढा अधिकार आहे की त्यांचा अधिकार सांगायला आपला मी सुद्धा कमीच पडणार. सगळेच जण कमी पडतील एवढा माझ्या तुकोबारायांचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्या तुकोबारायांनी सांगावं निष्ठावंत भक्ताचं वर्णन. निष्ठा कशाला म्हणायची? निष्ठा भगवंतावरती ठेवायला पाहिजे. पण आजकाल महाराज निष्ठा नाहीच राहिली. सगळी निष्ठा ना निष्ठीत झाली. निष्ठा राहिलीच नाही. सगळी निष्ठा निष्ठी झाली का नाही? मग तसं तुकाराम महाराज निष्ठावंत भक्ताचं वर्णन करतात. निष्ठा कशाला म्हणायची? भगवंतासाठी आपल्या शरीराचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही पाहिजे. त्याला म्हणायचं देह जावो अथवारा हो देह जावो अथवारा हो देह जावो अथवारा हो देह जावो अथवारा हो पांडुरंग दृढ भाव पांडुरंग दृढ भाव चरणाचो ही सर्वथा आन तुझी पंढरी नाथा पांडुरंग दृढ भाव पांडुरंग दृढ भाव आन तुझी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा
देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आपल्या देहाचा विचार न करता भक्ती केली जाणारी भक्ती त्याला म्हणायचं निष्ठा. भगवंतावरती भक्ती करत असताना आपल्या देहाचा विचार करायचा नाही. पण आपण आजकाल भक्ती कशी करायला लागलो महाराज, वरवरची भक्ती चालली. पण देवाला वरवर भक्ती चालत नाही. देवाला अंतःकरणातून भक्ती पाहिजे. देव काय पाहतो महाराज, देव अंतरीची घेतो गोडे पाय गोडे वावाचे देव सोयेरा 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 अंतरीची घेतो गोडे पाय जोडी भावाचे देव सोयरा सोयरा देवा सोयरा दीनाता अंतरीची घेतो गोडे पाये गोडे बाबाची देव सोयरा सोयरा देव सोयरा दीनाता अंतरीची घेतो गोडे पाये जोडी भावाची देव सोयरा सोयरा देव सोयरा दीनाता अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भगवान परमात्मा फक्त अंतकरण पाहतो. तुमची वरवरची भक्ती चालते का देवाला? नाही चालत. पण आपली भक्ती कशी असते? वरवर भक्ती असते. आपलं कसं असतं महाराज, अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी बाप, अशी आपली भक्ती. पण देवाला अशी भक्ती चालत नाही. भक्ती निष्ठावंत भक्ती ठेवावी लागते देवावरती. देवाला निष्ठा ठेवली तरच देव पावतो. वरवरची भक्ती देवाला चालत नाही. निष्ठेचं जर उदाहरण पाहायचं झालं तर आपल्याला रामायणामध्ये जावं लागेल. रामायणामध्ये एक असा प्रसंग आहे की प्रभू रामचंद्र सीता मातेला आणण्यासाठी युद्ध करत होते रावणाबरोबर. आणि जेव्हा भगवंताला वानर सैन्याची गरज पडली तेव्हा त्यांची मीटिंग भरली. काय मीटिंग झाली त्यांची की सगळ्या वानर सैन्यांनी काय करायचंय, भगवंताची सहाय्यता करायची. तर सगळ्या वानरांनी भगवंताची सहाय्यता करायची. तर मग असं झालं महाराज की एक वानरीन गर्भवती होती. एक वानरीन गर्भवती होती आणि ती नुकतीच प्रसूत झाली. लक्ष देऊन ऐका, मला काय सांगायचे तुम्हाला भाव कळेल. विठ्ठल विठ्ठल ती वानरीन नुकतीच प्रसूत झाली होती. तेव्हा तरी सुद्धा तिनं ते बाळ आपलं पाडस आपल्या पोटाला चिटकवलं आणि लागली धावायला. एवढी धावते महाराज, एवढी धावते, सारखी धावते. तर त्या वानरीचं पिल्लू त्या वानरीला प्रश्न करते, अगं आई, मी नुकताच आत्ताच जन्माला आलोय आणि तू मला दूध पाजायचं सोडून कुठं धावतेस? तू मला थोडस पाज, नंतर तुला कुठं जायचंय जाय. तेव्हा वानरीन म्हणाली, बाबा तुला पाजण्याचा माझ्या मनामध्ये आताच तरी विचार नाहीये, असं म्हणाली आणि परत धावायला लागली. सारखी धावते. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, सारखी सारखी सारखीच धावते. परत त्या पिल्याला काय प्रश्न पडला, अगं आई, तुझ्यावरती कोणतं असं एवढं मोठं संकट पडले, तू एवढं सारखं का धावतेस, मला सांगशील का? म्हणजे आता आपले वानर बोलत नाहीत पण रामायणातले बोलत होते बरं. विठ्ठल विठ्ठल तेव्हा त्या पिल्याने प्रश्न विचारल्यावर त्या वानरीनं सांगितलंय, बाबा मला प्रभू रामचंद्रांची सहाय्यता करायची आहे आणि मला आता तिकडे जायचंय. मी माझाच काय तुझा सुद्धा विचार करीत नाही, मी स्वतःचाही विचार करीत नाही. कशासाठी? भगवंतासाठी. तेव्हा त्या पिल्यानं सांगितलं, आई
तू एवढी धावतेस, तू एवढी पळतेस ना, तर मी मरल ना, तुम्हाला दूध पाज थोडस. तेव्हा त्या वानरणीला त्या बाळानं तसं विचारल्याच्या नंतर तरी सुद्धा वानरणीने सांगितलं, बाबा मी तुला पाजणार नाही. मग तो वानराचं पिल्लू सांगायला लागलं, आई तू थोडं थांब, मला खाली उतरू दे. वानरीन म्हणली, ठीक आहे बाबा, आता याला वाटत असेल की ही काय दूध पाजत नाही, दूध नाही पिलं तर मी असंही मरून जाईल. वानराचं पिल्लू म्हणते वानरणीला. तेव्हा मग त्या वानराच्या पिल्ल्याने सांगितलं, आई तू थांब थोडं, मला उतरू दे. मग ते पिलू उतरलं आणि थोडस असं काळ्या रानात गेलं. काळ्या रानात गेल्याच्या नंतर त्यानं काय केलं, हातामध्ये मातीचं काय म्हणतात इकडे, दगड, ढेकूळ म्हणतात, दगड नाही, विठ्ठल विठ्ठल. शेतकरी नसल्यावर काम करेल, शेतकरी आहेत ना. मातीचा ढेकूळ असते, दगड नाही. त्या पिल्यानं काय केलं, ढेकूळ घेतला हातामध्ये. आता मला सांगा, नुकतंच जन्माला आलेलं पिल्लू, ते बी वानेराचं, आणि त्याच्या हातात ढेकूळ किती मोठा बसणार आहे, एवढा एवढा. त्यानं हातामध्ये मातीचा ढेकूळ घेतला आणि आता म्हणाला, आई तू चल, आता तुला कुठे जायची, चल मी पण येतो तुझ्या सोबत. कोण म्हणते, वानेराचं पिल्लू. मग हिला प्रश्न पडलाय, हे खाली उतरलं, यानं मातीचं ढेकूळ कशासाठी घेतले. मग तिनं विचारलं, बाळा तू हे मातीचं ढेकूळ कशासाठी घेतले. लक्ष देऊन ऐका माईबा, त्या वानराच्या पिल्ल्याने किती गोड उत्तर दिलं. मला फक्त तुम्हाला निष्ठा सांगायची की भगवंतावरती कशी निष्ठा ठेवली पाहिजे. त्या वानराच्या पिल्ल्याने एवढं गोड उत्तर दिलं माईबाप. त्याने सांगितलं, आई तू प्रभू रामचंद्राची मदत करण्यासाठी एवढं धावते की तू तुझ्या मुलाला सुद्धा पाजत नाहीये. आता मला सांगा मात्या माऊल्यानो, आपण आपल्या मुलाची किती काळजी करतो, करतो की नाही. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची याती, ऐसी कळवळ्याची याती, ऐसी कळवळ्याची याती, ऐसी कळवळ्याची याती, ऐसी कळवळ्याची कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. करीना लाभावीना प्रीती, करीना लाभावीना प्रीती, ऐसी कळवळ्याची याती, ऐसी कळवळ्याची याती, ऐसी कळवळ्याची याती, करीना लाभावीना प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. आता एवढं लेकरावर प्रेम असतं आईचं, ते प्रेम ते मोह तिनं बाजूला ठेवून भगवंताची मदत करण्यासाठी धावत होती. मग त्या पिल्यानं सांगितलं, आई तू एवढी धावतेस, तू तुझ्या पिल्याला दूध सुद्धा पाजत नाहीयेस, मग मी कशासाठी ढेकूळ घेतलाय सांगू. जेव्हा तू युद्ध होत असताना प्रभू रामचंद्र त्या रावणाला मारत असतील, युद्ध करत असतील, आणि तू सुद्धा त्याच्यात सामील होशील, आणि तुला जर का कोणी मारू लागलं, माझ्या भगवंताला जर कोणी काही त्रास देऊ लागलं, तर मी सुद्धा थोडीशी मदत करेल ना. काय करेल. आता हातामध्ये काय होतं, त्याच्या ढेकूळ होता. बोलत जा की थोडं. काय होता, मातीचा ढेकूळ होता. मग तो पिलू काय म्हणलं माहिती का, ते पिलू म्हणाल, मी सुद्धा काय करीन, कोणी जर तुझ्या अंगावरती आलं ना, जर कोणी तुला मारू लागलं ना आई, मी काय करेल, असा ढेकूळ फेकून हानील एका दगडातच. माझं चुकलं का, ढेकळातच, ढेकळातच चित. कोण म्हणते, पिलू म्हणते. अगं तू एवढी सहाय्यता करतेस ना आई, मग मी सुद्धा भगवंतासाठी काय करील, थोडीशी मदत करील ना. काय मदत करील मला सांगा. आता ते पिल्याचा जीव किती छोटा होता,
किती लहान होतं, नुकतंच जन्माला आलं होतं महाराज, तरी सुद्धा त्यानं काय केलं, भगवंतासाठी मी त्या युद्धामध्ये सामील होईल, माझी सुद्धा काही ना काहीतरी मदत होईल, हे आहे काय आहे, दृष्टांत आहे, उदाहरण आहे महाराज तुम्हाला सांगण्यासाठी की भगवंतावरती निष्ठा कशी ठेवायची. विठ्ठल 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 आणि आपण भक्ती करतोय ती वरवर करतोय, देवाला वरवर भक्ती चालत नाही ना महाराज. चालते का? नाही चालत. तुमचा भाव खोटा तर देव पण खोटा. जशी तुम्ही भक्ती करसाल तसंच देव तुम्हाला पावल का नाही. त्यामुळे भक्ती आपण कशी करायची, भगवंताची निष्ठा ठेवून करायची, भगवंतावरती निष्ठाच ठेवावी लागेल आपल्याला. विठ्ठल 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 आणखीन जर निष्ठा पाहायला गेलं तर आपल्याला खूप अशा निष्ठा सांगता येतील महाराज. आई वडिलांवरती बी निष्ठा आहे, असे बरेच प्रकार आहेत निष्ठेचे. आपण धर्मावरती सुद्धा निष्ठा ठेवू शकतो, आपण आई वडिलांवरती सुद्धा निष्ठा ठेवू शकतो, आपण भगवंतावरती सुद्धा निष्ठा ठेवू शकतो. पण आपण कोणावरतीच निष्ठा ठेवित नाही, बरोबर आहे का नाही. आपण आपल्याला निष्ठा ठेवूनच होत नाही. आपण काय करतो, फक्त कामापुरतं, फक्त कामापुरतं. आपल्याला देव कधी आठवतो, दुःखामध्ये आठवतो. दुख में सब सुमी करे, दुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काई को हो जाए कबीरा, दुख काई को हो जाए। दुख में दुख में करे जो सुख में सुमिरन करेगा, दुख काहे होय कबीरा, दुख काहे होय. आपल्याला कधी आठवण येते भगवंताची, फक्त दुःख आल्यावर. सुखामध्ये येते का. आता बघा, आपल्या मुलाचं लग्न व्हावं महाराज आणि लग्न मंडपामध्ये आपल्याला आहेर चढावा, तेव्हा आपल्याला आठवण येईल का भगवंताची. येते का. नवरी साडी घेताना आहेर घेताना येते का. नाही येत. आपल्याला फक्त दुःख आलं कीच काय होते, भगवंताची आठवण येते. दुःख एका व्यक्तीने मागितलं महाराज. कोण मागितलं दुःख? मागितलं कुंती माताने भगवंताकडे. आता पाहायला गेलं तर त्यांनी सगळं जीवन दुःखच भोगलं होतं. पाहती पांडव अखंड वनवासी, तरी त्या देवासी आठवीती. पाहती पांडव अखंड वनवासी, अखंड वनवास भोगला माई बाप त्यांनी, तरी सुद्धा कुंती माताने भगवंताकडे दुःखच मागलं. मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी कोणाला वाटेल का हो मला दुःख व्हावं. मजा लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवी, ऐसे कोणी भावे ना जीवी, ऐसे कोणी भावे ना जीवी. मजा लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मजा लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवी, ऐसे कोणी भावे ना जीवी, ऐसे कोणी भावे ना जीवी. मजा लागे दुःख भावे, ऐसे कोणी ना भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे, ऐसे कोणी भावे ना जीवे. अतिशय गोड प्रमाण दिले महाराजांनी. मज लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. सगळ्यांना वाटतं मला सुख प्राप्त व्हावं. दुःख कोणी मागतं का महाराज. पण कुंती मातेने भगवंताला दुःख मागलं. याचं कारण आहे. का दुःख मागितलं. भगवंताने कुंती मातेला सांगितलं की आत्या
तू काहीतरी माग मला. तेव्हा कुंती मातेने भगवंताकडे दुःख मागितलं. तेव्हा भगवंताला सुद्धा प्रश्न पडला. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आत्या अगं सगळी सुखाची हाव करतात आणि तू दुःख का मागतेस? तेव्हा कुंती मातेने सांगितलं, अरे कृष्णा, जेव्हा जेव्हा आमच्यावरती संकट येतं ना, जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख येतं, तेव्हा आम्हाला काय होते? तुझी आठवण येते. आणि तुझी आठवण आली, आमच्यावरती संकट पडलं की तू आमच्या संकटाला धावून येतोस. आणि संकटामध्ये धावून आलं की तू आम्हाला तुझं दर्शन होतं. म्हणून तुझ्याकडे आम्ही काय मागतो? दुःख मागतो. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे कुंती माताने भगवंताला दुःख मागितलं. महाराज निष्ठा सांगतात. त्याच्या पलीकडे जाऊन काय सांगतात? निष्ठावंत भाव. महाराजांनी निष्ठावान शब्द सुद्धा वापरला असता. तुकाराम महाराजांनी वान शब्द वापरला नाही, निष्ठावंत शब्द वापरला. का? ज्या भक्ताच्या निष्ठेचा अंत लागत नाही त्याला निष्ठावंत म्हणायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. भाव कशाला म्हणायचं महाराज? भाव म्हणतो आपण. भाव भाव म्हणजे बाजार भाव नाही. भाव कोणता? भगवंतावरती भाव ठेवायचा. भाव त्याला म्हणायचं ज्या अंतःकरणातून भगवंताला आळवतो, भगवंताला प्राप्त करतो आणि त्या भगवंताला अंतःकरणातून आवाज देतो, त्याला म्हणायचं भाव. सांगू भाव तुम्हाला. एकदा नारद महर्षी भगवंताकडे गेले, भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवंताला गप्पा मारू लागले. गप्पा अशा रंगल्या महाराज त्यांच्या. बोलत बोलत नारद महर्षी म्हणाले, भगवंता तुम्ही म्हणे सगळ्यांसाठी तुम्ही काय करता? न्याय करता. सगळ्यांचा तुम्ही न्याय करता, पण मला तर तुमचा पदोपदी अन्यायच दिसतो. जर पाहायला गेलं तर तुमचा अन्यायच मला दिसतो. तेव्हा भगवंताने सांगितलं, नारदा मी कुठं कोणासोबत अन्याय केलाय तुम्ही मला एखादं उदाहरण आणून दाखवा. तेव्हा नारदांनी सांगितलं, देवा मला आता याच्यासाठी मृत्यू लोकात जावं लागेल. भगवंत म्हणाले, काय करायचे ते करा, पण मला उदाहरण आणून दाखवा. विठ्ठल 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 विठ्ठल. मृत्यू लोकामध्ये आले. नारद महर्षी मृत्यू लोकामध्ये आले आणि दोन भाऊ गप्पा मारत रस्त्याने चालत होते. सायंकाळची वेळ झाली. एक भाऊ कीर्तनाला आला आणि एक भाऊ नृत्य पाहायला गेला. लक्ष देऊन ऐका, समजतंय ना? झोपल्या का काय? मग अशा मान हलवा थोड्या. विठ्ठल 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 विठ्ठल. एक भाऊ कुठे गेला? कीर्तनाकडे गेला, कीर्तन ऐकण्यासाठी गेला. आणि एक भाऊ कुठे गेला? नृत्य पाहायला गेला. मग मला सांगा, आता नृत्य पाहिलं एकाने आणि कीर्तन ऐकलं एकानं. काही दिवसानंतर ते दोघही भाऊ मरण पावले महाराज. दोघही भाऊ मरण पावल्याच्या नंतर त्यांना एकाला यमदूत न्यायला आले आणि एकाला देवदूत न्यायला आले. दोघांना यमदूत एकाला आणि एकाला देवदूत न्यायला आले. जो कीर्तनामध्ये व्यक्ती बसला होता त्याला यमदूत न्यायला आले. लक्ष देऊ नाही का? तरच लक्षात येते. आणि जो व्यक्ती नृत्य पाहायला गेला होता त्याला देवदूत आले. आता नारदाच्या लक्षात आलं हे प्रकरण. आता नारदांना काय करायचं होतं? उदाहरण भगवंतापुढे मांडायचं होतं. मग नारदाच्या लक्षात आलं आणि नारद भगवंताकडे गेले. म्हणाले, भगवंता बघा मी तुमच्यासाठी उदाहरण आणले. काय उदाहरण आणले? की जो व्यक्ती कीर्तनामध्ये बसला होता, भगवंताचं नामस्मरण ऐकत होता, त्या व्यक्तीला यमदूत न्यायला आले. आणि जो व्यक्ती नृत्य ऐकत होता, नृत्य पाहायला गेला होता, त्या व्यक्तीला कोण न्यायला आलं? देवदूत न्यायला आले. मग हा अन्याय आहे का नाही?
जो व्यक्ती कीर्तनात बसलाय त्याला देवदूतांनी न्यायला पाहिजे का नाही? हो ना? हा. आणि जो व्यक्ती नृत्य पाहायला गेलाय त्याला कोण न्यायला पाहिजे? यमदूताने. मग आता हा प्रसंग आपल्याही लक्षात येतो महाराज की भगवंताचा अन्याय आहे. पण नाही, भगवंत म्हणाले नारदा तुम्ही जे सांगताय मला हे वरवर सांगताय, तुम्हाला जे काही अंतकरणातलं आहे ते तुम्हाला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल तेव्हा भगवंताने नारदाला सांगितलं, नारदा मी तुमच्या लक्षात आणून देतो नेमकं झालं काय. बघा, ते दोन व्यक्ती जे मरण पावले होते त्या व्यक्तींच्या आत्मा आल्या, भगवंताने जवळ बोलवल्या आणि त्या आत्माला विचारू लागले, जो व्यक्ती नृत्य पाहायला गेला होता आणि जो व्यक्ती कीर्तन ऐकायला बसला होता, कीर्तनाला बसला होता, त्या आत्म्याला विचारलं. भगवंत म्हणाले हे बघ, खरं खरं सांग, खोटं जमणार नाही. इकडे तिकडे जमते, देवाजवळ जमते का? नाही. मग भगवंताने सांगितलं तू खरं सांग, कीर्तनामध्ये बसला होता पण तुझं मन कुठं होतं? घरी. कुलपाकड, कुलूप लावले का नाही? लावले मात्र ओढले का नाही? विठ्ठल विठ्ठल भगवंताने प्रश्न विचारला, खरं सांग तू कीर्तनात बसला होता पण तुझं मन कुठं होतं? कीर्तनातच होतं का दुसरीकडे फिरत होतं? मग त्या आत्म्याने सांगितलं, भगवंता आता खोटं बोलून चालणार नाही, आता खरंच सांगतो तुम्हाला, मी कीर्तनात बसलो होतो पण माझं मन कुठं होतं? माझं मन तिकडे गेलो होतं, कुठं? जिथं नृत्य चालू होतं तिथं. त्याच्या मनामध्ये आलं की मी जर नृत्य पाहायला गेलो असतो तर बरं झालं असतं, डोळ्यानं पाहिलं असतं, आनंद भेटला असता. इथं काय या कीर्तनामध्ये काय महाराज बोर करायलाय, झोपच्या झोप येईल. तुम्हाला येईल काय? त्या आत्म्याचं सांगते बरं मी, इथलं नाही. विठ्ठल विठ्ठल तेव्हा तो आत्मा म्हणाला, देवा मला कीर्तनात लई बोर होऊ लागले आणि ते महाराज बी लईच होता, लईच बोर करू लागला. मग माझं मन कुठं होतं देवा? माझं मन तिकडं नृत्याकडे गेलं होतं. मला वाटू लागलं मस्त नृत्य पाहिलं असतं, या डोळ्याची भूक भागली असती, असं कीर्तनात बसलेल्या आत्म्याला वाटू लागलं. मग आता खरं भगवंताच्या समोर आलं. मग जो व्यक्ती नृत्यामध्ये बसला होता त्या व्यक्तीला विचारलं, म्हणजे व्यक्ती मरण पावला होता, आत्म्याला विचारलं. आत्म्याला विचारलं, बाबा तू नृत्य पाहू लागला पण तुझं मन कुठं होतं? तर तेव्हा तो आत्मा म्हणाला, देवा मी पण खरंच सांगतो, नृत्यामध्ये बसलो होतो पण नृत्यामध्ये माझं मन रमत नव्हतं. माझं मन कुठं लागलं होतं? मला असं वाटू लागलं की मी नृत्य पाहायला आलो पण मी चुकीच्या जागी आलोय. मला असं वाटत होतं की मी कीर्तनात बसलो असलं तर जमत होतं, या धर्ममंडपामध्ये जर आलो असतो तर चांगलं झालं असतं, कदाचित माझ्या जीवनामध्ये थोडासा तरी सत्संग घडला असता. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये माणसाच्या संतांची संगत अत्यंत महत्वाची आहे. महाराज म्हणतात, संगत संतन की करे, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी, तेरी अच्छी बनेगी।
लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी। जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी। अरे कब तक सोएगा, अब तो जाग। तसं महाराज म्हणतात संतांची संगत आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे। तो आत्मा सांगू लागला, महाराज मी कीर्तनामध्ये बसलो असतो तर भगवंताचे नामस्मरण माझ्या कानावरती पडत होतं, त्यामुळे माझं मन त्या नृत्यामध्ये रमत नव्हतं, माझं मन सगळं कीर्तनामध्ये धाव घेत होतं। मग असं सांगितल्याबरोबर नारदाच्या लक्षात आलं। काय लक्षात आलं? तुमच्या लक्षात आलं का नाही? आलं का नाही? नारदाच्या लक्षात आलं। तुम्ही बोर व्हायले का? हा, झोपा येईनात ना? मग जरा फ्रेश बसा की, असं धरून आणल्यासारखं काऊन बसायले? फ्रेश बसलं पाहिजे। आपण धर्ममंडपामध्ये आहोत। अहो या धर्ममंडपामध्ये जेव्हा नामदेवरायांचं कीर्तन चालू असतं ना, तेव्हा माझ्या भगवंताने नाचावं, एवढं नाचावं। लावू जगे। नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये भगवंताने नाचला, एवढा नाचला की भगवंताचा पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर। नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर। नाचता नाचता सावध होई देवाईचे बोले कबीर, सावध होई देवाईचे बोले कबीर, सावध होई देवाईचे बोले कबीर। नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग। नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग। नामदेव कीर्तन करे। ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। माऊली तुकाराम। टाळ्या वाजवा, टाळ्या। नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर। आपल्याला नाचायचं नाहीये, इथं काय करायचंय?
आपण नाचत नाहीये, भगवंत नाचला. आपल्याला काय करायचंय? हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचे. धर्म मंडपामध्ये आलोय ना आपण, एवढाच वेळ आपला आहे, बाकीचा वेळ आपला नाही. आपण जे संसारामध्ये वेळ घालवतो ना, तो वेळ आपला नाहीच आहे मायबाप. इथं यावेळी आपण धर्म मंडपामध्ये आहोत ना, तेवढाच वेळ आपला आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये सिंक जांभळी खोकला की तू काच वेळ वाया गेला. आपल्याकडे काय आहे? फक्त कीर्तनामध्ये बसलोत ना माईबाप, एवढा वेळ आपला आहे. आणि सिंक जांभळी खोकला आला की एवढं रामकृष्ण हरी. म्हणजे तुकाराम महाराजाच्या उलट आपला आहे. त्यांचा वेळ फक्त भगवंतासाठी होता ना, आपला वेळ सगळा प्रपंचासाठी आहे. पण प्रपंचामध्ये सुख आहे का? नाही. आपण सुख प्रपंचामध्ये शोधतोय, पण खरं सुख परमार्थामध्ये आहे, माझ्या भगवंताजवळ आहे. अहो एवढा प्रपंच करतायत, एवढा करताय, रोज भांडणं करतायत, तरी संसारातच गुंतलेली. एवढे भांडणं, अहो काय सांगावं. एक दृष्टांत महाराज, एवढे भांडणं व्हायचे. दोन जोडपे होते, शेजारी 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 दोन जोडपे राहत होते मायबाप, आणि असे जोरदार भांडणं करायचे, खूप भांडणं करायचे. पण त्यातली एकाच जोडप्याचे असे भांडणं व्हायचे, आणि एका जोडप्यामध्ये असा आवाज यायचा हसण्याचा, खळखळून हसत होते दोघही पण. मग हे दोघं असे भांडणं करायचे, असे भांडणं करायचे. मग या दोघांना असा विचार केला की ह्या दोघांमध्ये पाय बरं भांडणं होतात का, तू कर्कशी रोजही माझ्यासोबत भांडते. असं नवरा म्हणू लागला बायकोला. बायको म्हणू लागले, मीच भांडते असं नाही, तुम्ही तरी कुठं गपचूप बसता. तुम्ही बोलता मग मी बोलते, तुम्ही बोलता मी बोलते, तुम्ही बोलत जाऊ नका मग मी बोलत नाही, असं होते हे का नाही. एवढ्या बोलतात महिला, एवढ्या बोलतात की पुरुषांनी म्हणावं, ती म्हणती काय म्हणती, मी काय काय सांभाळू तुमचं, घरदार सांभाळू, मुलं सांभाळू, माईबाप सांभाळू, काय काय सांभाळू. तेव्हा नवरा म्हणतो, तू काहीच सांभाळू नको, फक्त तोंड सांभाळ. विठ्ठल विठ्ठल झालं असं महाराज. त्या दोन जोडप्यामध्ये असे जोरदार भांडण व्हायचे, रोजही पण रोजही पण. तुमच्यात होतात ना? होतात, आमच्यातही होतात. हा तस थोडंच आहे, प्रपंचिकच आहे ना मी पण, आमच्यातही होतात, सगळ्यातच होत असतात. मग त्या दोघांमध्ये एवढे भांडण होत होते महाराज. मग त्या दोघांनी विचार केला, बघ आपण रोजही भांडतोय, आपल्या शेजारचे बघ बरं किती हसतात, किती सुखानं संसार करतात. मग ती सुद्धा म्हणाली, हो तुमचं बरोबर आहे बरं. मग आपण जाऊन विचारावं का त्याला की असं काय करतात हे रोजही पण एवढं हसतात खळखळून. मग दोघा नवरा बायकोचा ठराव झाला, आणि जाऊन विचारू म्हणे त्याला. आले त्याच्या दारामध्ये, आणि आम्हाला एक प्रश्न पडलाय, तुमच्याकडे असं काय जादू आहे, तुम्ही एवढं काय गुलुगुलू बोलता आणि एवढं हसता. तेव्हा त्या जोडप्यानं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? त्याच्यातली बायको म्हणाली, आमच्यामध्ये असं आहे महाराज की आम्ही दोघं एकमेकांना बोलतो. मी काम करते स्वयंपाकाचं, आणि ते त्यांचं काम करतात बोलण्याचं, आणि बोलण्या बोलण्यामध्येच असं पेटत महाराज की मग काही राग आला मला की माझ्या हातात असतं, काय असतं हा माहित आहे सगळ्यांना, काय असतं, बेलन असतं. आणि ते काही म्हणले की मी काय करायची, बेलनच फेकून आणायची, बेलनच फेकून आणायची महाराज. आणि मग बेलन फेकून आणलं की हुकलं की ते हसतात, आणि लागलं की मी हसते. विठाला विठाला एवढे भांडण होत होते त्यांचे, पण त्यांचं गुह्य वेगळं होतं. आणि परत एका जोडप्याचं असं भांडण चाललं महाराज, एवढं जोरदार भांडण चालू होतं की नवरा म्हणाला, तू एवढं बोलती मला, तू एवढं बोलती, तुला वाटते का मी भीतो तुला. कोण म्हणला? नवरा म्हणाला बायकोला. मग ती म्हणाली, भीत नाहीत का तुम्ही? नवरा म्हणाला, मी अजिबात भीत नाही. मग बायको म्हणाली, तुम्हाला काय वाटते, मी भीते काय? बायको म्हणाली, तुम्हाला वाटते का मी भीते? असं बायको म्हणाल्यावर मग नवरा म्हणाला, मी नवरा आहे, तुला भ्यावंच लागते मला. ती म्हणाली, अजिबात भीत नाही. तुम्ही भीता मला. बायको म्हणाली, तुम्ही भीता मला. नवरा म्हणाला, असं कस काय, तुला कस काय वाटते, सांगू का म्हणे कस काय भीता. हा सांग म्हणे, कस काय मी भीतो तुला. तेव्हा ती म्हणाली, बघा तुम्ही मला पाहायला आले तेव्हा 2-4 मित्र घेऊन आले, आले का नाही, 2-4 मित्र घेऊनच आले.
बरं पायाचा कार्यक्रम झाला महाराज. नंतर मग सोयरीक पक्की करायला भावकी सगळीच आणली. 3-4 जिबा घेऊन आली. हा बरं सोयरीकही फिक्स झाली. मग नंतर काय झालं महाराज, साखरपुड्याचा कार्यक्रम झाला. आणि मग जेव्हा लग्न होतं, तुम्हाला मला घेऊन जायचं होतं, तेव्हा अख्खा गावच्या गाव घेऊन आले. विठाला विठाला तुमच्या लक्षात येते ना मला काय सांगायचंय. जेव्हा तुम्ही मला न्यायला आले लग्नाला, तेव्हा तुम्ही अख्खं गाव घेऊन आले. आणि मी आले एकटी आली, एकटी वाघीण. 1-2 दिवसासाठी नाही, अख्ख्या जन्मभरासाठी आले. हा वाघीण आहे की नाही? आमच्या वाघणीच आहेत या. हा एकट्या आल्यात. मग आहे की नाही? ती म्हणली सांगा बरं आता कोण भीते, कोण भीते? विठाला विठाला बघा, संसारामध्ये सुख नाही. आमचे महाराज सांगतात सुख दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज, प्रपंचामध्ये सुख आपण शोधतोय, पण प्रपंचामध्ये खरं सुख नाहीच आहे. खरं सुख आमचे संत सांगतात कुठं आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुख कुठं आहे? माझ्या भगवान परमात्म्याजवळ आहे. मग त्या आत्म्याला भगवंताने विचारलं होतं. आपण आलो ना तिथं जवळ, पुन्हा आत्म्याजवळ, त्या आत्म्याला आपण प्रश्न विचारू लागलो, कीर्तनात बसल्यावर काय होतंय. आत्म्याला प्रश्न विचारला होता भगवंताने. तेव्हा नारद महर्षींना सांगितलं देवांनी, नारदा तुम्ही जे वरवर जे बघितलंय ते सत्य नाही. सत्य काय आहे? जो व्यक्ती मनाने जिथं आहे तिथं त्याचा भाव प्रगट होतो. तो व्यक्ती जरी नृत्य पाहत असेल तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये काय होतं? त्याच्या मनामध्ये भाव होता. त्याच्या मनामधला खरा भाव माझ्या अंतःकरणापर्यंत आला. काय आला? तर त्याला वाटत होतं की मी कीर्तनात बसलो असतो तर काय झालं असतं? चांगलं झालं असतं. विठाला विठाला फक्त मला भाव सांगायचा होता तुम्हाला, की जसा तुमचा भाव असेल तसा पैसा ज्याचा भाव झाला, दूरी नाही देव त्याला, दूरी नाही देव त्याला, दूरी नाही देव त्याला. पैसा ज्याचा भाव झाला, दूरी नाही देव त्याला, दूरी नाही देव त्याला, दूरी नाही देव त्याला. पैसा ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. जसा भाव असेल माई बाप तसा तुमचा देव असेल. महाराज तुम्हा आम्हाला निष्ठा ही अभंगाच्या पहिल्या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव
भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्मा सुकून निर्धार है वर्मा निर्धार है वर्मा निर्धार है वर्मा सुकून सुकून निष्कामन जया विठ्ठल विश्वास निष्कामन जया विठ्ठल विश्वास निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्मा चुकू नये निर्धार हे वर्मा चुकू नये निर्धार हे वर्मा चुकू नये वर्मा चुकू महाराज सांगतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म तो खरा भक्त आहे ज्याची निष्ठा माझ्या भगवंतावर आहे. निष्ठा समोर बजरंगबलीचं मंदिर आहे. माझ्या बजरंगबलीची भगवंतावरती किती निष्ठा होती सांगू. जेव्हा सीता आई साहेब आरशा पुढे बसल्या आणि आपला शृंगार करत होत्या. सीता आई साहेब आपल्या भांगामध्ये काय करत होत्या सिंदूर भरत होत्या. तेव्हा बजरंगबलीचं तिथं आगमन झालं आणि बजरंगबलींनी सीता आई साहेबाला विचारलं आई साहेब तुम्ही हे काय करताय. तेव्हा सीता मातेनं बजरंगबलीला सांगितलं हनुमंतरायाला सांगितलं हनुमंता मी हे सिंदूर माझ्या भांगामध्ये भरते कशासाठी प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढावं म्हणून. कशासाठी महिला मंडळ सिंदूर भरता आपल्या पतीचं आपल्या मालकाचं आयुष्य वाढावं म्हणून. तेव्हा आई साहेबांनी हनुमंतरायाला सांगितलं मी आपल्या भगवंताचं आयुष्य वाढावं म्हणून मी भांगामध्ये सिंदूर भरते. ही गोष्ट हनुमंतरायाच्या कानावरती पडल्याबरोबर हनुमंतराय तिथून निघाले आणि भला मोठा सिंदूर घेतला. छोटासाच नाही मायबाप थोडासा नाही पूर्ण शरीरावरती माझ्या हनुमंतरायांनी काय केलं सिंदूर लावून घेतला. विठ्ठल विठ्ठल एवढी भगवंतावरती निष्ठा होती मायबाप. थोडासा नाही पूर्ण शरीरावरती सिंदूर लावून घेतला का तर भगवान परमात्म्याचं आयुष्य वाढावं माझ्या देवाचं आयुष्य वाढावं माझ्या रामाचं आयुष्य वाढावं म्हणून भगवंतावरती एवढी निष्ठा बजरंगबलीची होती. आणि रामचंद्र भगवंताच्या युद्धामध्ये जे वानर सैन्य होतं ना त्या वानर सैन्यामध्ये एक असं वानर होतं. त्या वानराचं नाव होतं गंधमादन. गंधमादन नावाचा एक असा वानर होता ज्याला एक वरदान होतं. काय वरदान होतं त्याच्या शरीराचा एवढा सुगंध यायचा त्याला वरदान दिलेलं होतं. त्याला नैसर्गिक देणगी होती. अशी देणगी होती की त्याच्या शरीरातून सुगंध यायचा. जेव्हा कुंभकर्ण युद्धामध्ये आला आणि कुंभकर्ण युद्धामध्ये आल्याबरोबर कुंभकर्ण म्हणजे यमाचा दुसरा अवतार. कुंभकर्ण युद्धात आला आणि त्याने वानरांना कसं पकडावं मायबाप असं हातामध्ये घ्यावं आणि असं दाबावं की वानराच्या शरीराचे रक्त गळून पडावं अशा चिळकंड्या उडाव्यात असं त्या कुंभकर्णाला वानरांना असं चिरडून टाकावं. युद्धामध्ये असं चालत असताना त्या कुंभकर्णाच्या हाताला तो वानर आला. कोणता
ज्याचं नाव गंधमादन नाव होतं. त्या कुंभकर्णाने त्याही वानराला असं दाबायचा प्रयत्न केला, चिरडून टाकायचा प्रयत्न केला, पण कुंभकर्णाला काहीतरी असा मनमोहक सुगंध आला. एवढा मनाला भावत होता तो सुगंध. तेव्हा कुंभकर्णाला तो सुगंध आवडला आणि कुंभकर्णाने त्या सुगंध कुठून येतोय तो बघत होता. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे माझ्या हातामध्ये जो वानर आलेला आहे त्या वानराच्या शरीराचा सुगंध येतोय. विठ्ठल विठ्ठल वानराच्या शरीराचा सुगंध येतोय. जेव्हा कुंभकर्णाच्या लक्षात आलं तेव्हा कुंभकर्णाने काय केलं, त्या वानराला सांगितलं काय की मी तुला जीवनदान देईल. काय देईल? मी तुला जीवनदान देतो, पण तू काय कर, एकदा मन काय म्हण, मी रावणाचा आहे. त्या गंधमादन वानराला सांगितलं कुंभकर्णाने, मला तुझा सुगंध फार आवडला आहे आणि तू काय कर, आपल्या या सैन्यामध्ये ये आणि तू एकदा म्हण की मी रावणाचा आहे. तेव्हा त्या गंधमादन नावाच्या वानरानं एवढं गोड उत्तर दिलं. माई बाप, इथं निष्ठा प्रगट होते. काय उत्तर दिलं? मी माझा प्राण देईन, मला नकोय तुझी भीक, तुझं जीवनदान नकोय मला. मी भगवंतासाठी प्राण देईन, पण रावणाचा आहे असं म्हणणार नाही. विठ्ठल विठ्ठल एवढी निष्ठा त्या वानराची भगवंतावरती होती. काय होती की मी माझा जीव देईल, पण मी रावणाचा आहे म्हणणार नाही. मी माझा जीव देईल, पण रामाचाच म्हणून जीव देईल. एवढी निष्ठा भगवंतावरती होती. याला म्हणायचं निष्ठावंत भक्त. विठ्ठल आणखी निष्ठा पाहायची महाराज. निष्ठा पाहायला गेलं तर ही देवावरती निष्ठा झाली. धर्मावरती सुद्धा निष्ठा ठेवता येते. धर्मावरती सुद्धा निष्ठा ठेवता येते. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी या समाजासाठी, या धर्मासाठी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खा आपलं आयुष्य धर्माला स्वराज्य प्राप्त करून दिलं. या माझ्या शिवाजी महाराजांनी, शिवाजी महाराज जेव्हा लहान होते, शिवाजी महाराज माझे लहान होते तेव्हा एकदाच नृत्य पाहायला गेले होते. माई बाप, एकदाच नृत्य पाहायला गेले आणि दासीनं बघितलं की राजा नृत्य पाहायला गेले. तेव्हा त्या दासीनं जिजाऊ आई साहेबाला जाऊन सांगितलं. काय सांगितलं? आई साहेब, राजा नृत्य पाहत आहेत, बाया नाचतायत आणि त्या नाचलेल्या बाया राजे पाहत आहेत. तेव्हा आऊ साहेबांना राग आला. आऊ साहेबांनी राजांच्या पाठीमध्ये एक चापट मारली आणि सांगितलं, राजा तुम्हाला नृत्य पाहायचं नाहीये, राजा तुम्हाला बाया नाचलेल्या पाहायच्या नाहीयेत, राजा तुम्हाला काय करायचंय, बाया तुम्हाला वाचवायच्या आहेत. राजा, बाया तुम्हाला वाचवायच्या आहेत. विठ्ठल विठ्ठल तेव्हा माझ्या शिवाजी राजानं काय केलं? तोच एक शब्द लक्षात ठेवला आऊ साहेबांचा आणि तिथून त्यांनी मनामध्ये निश्चय केला. काय केला? तर मी या समाजासाठी लढणार, या बायकांवरती, ज्या महिलांवरती अत्याचार होत आहेत ना ते मी थांबवणार. आऊ साहेबांना जेव्हा शिवाजी महाराज पोटात होते ना महाराज, तेव्हा आऊ साहेबांना डोहाळे काय लागले होते? आईला डोहाळे लागले होते की घोड्यावरती बसावं, चमचमती तलवार हातामध्ये घ्यावं आणि असं सुटावं की सगळ्या मुघलांची काय करावी, सगळ्या मुघलांचा वध करावा आणि या महिलांना अत्याचारातून वाचवावं, असे डोहाळे आऊ साहेबांना लागले होते. तेव्हा आऊ साहेबांनी भवानी आई समोर काय केली? प्रार्थना केली. भवानी आईला म्हणू लागले, हे माते, एकच पुत्र दे मला. कसा पुत्र दे? ऐसा पुत्र देई गोंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन.
धर्माचे पालन खंडन खंडन करणे पाक खंडन करणे पाक धर्माचे पालन 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 करणे पाखंड खंडन. जिजाऊ आई साहेबांनी भवानी मातेला एक प्रार्थना केली. काय केली? एकच पुत्र दे माते, पण असा दे की या सगळ्या अत्याचार सगळे होत आहेत ना, ते काय केले? थांबवले पाहिजे. तेव्हा भवानी आई प्रसन्न झाली आणि जिजाऊ आई साहेबांना एकच पुत्र दिला. असा दिला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप शुभ जन्मला, तो बापाचा बाप शुभ जन्मला, बाबाचा बाप शुभ जन्मला, बाबाचा बाप शुभ जन्मला, माझ्या जिजाऊची पुण्याई आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई आली हो फळाला, बाबाचा बाप शुभ जन्मला, बाबाचा बाप शुभ जन्मला, आता होती माझी जावची शपथेतली स्वराजाची, आता होती माझी जन कल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची, जन कल्याणाची शिकवणा जगद्गुरु तुकोबाची, गुरु तुकोबाची, बांधिले स्वराजाचे अंतरना गडाला, बांधिले स्वराजाचे अंतरना गडाला, तो बापाचा 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 बाप शुभ जन्मला, तो बापाचा बाप शुभ जन्मला, बाबाचा बाप शुभ जन्मला, टाळ्या वाजवा वाटत का? झोप येईल का काय? मग टाळ्या वाजवायच्या आता अशा कडकड कडकड वाजल्या पाहिजे जस काही ईद चमकली अशा, ठीक आहे. मग टाळी वाजली की महाराज काय होते? हातातून मुंग्या निघतात. निघतात का नाही? वाजून पहा बरं एकदा. विठाला विठाला टाळी वाजली की हातातून मुंगी निघते. मग मुंग्या निघाल्या की काय होता? आपल्या काळजापर्यंत जातात. ज्यांना वाटते मला अटॅक येऊ नये त्यांना काय करायच्या? टाळ्या वाजवायच्या. विठाला विठाला अहो, आपण फक्त धर्ममंडपामध्ये नाचू शकतो. आपण धर्ममंडपामध्ये आल्यावर कीर्तनामध्येच टाळी वाजून हसू सुद्धा शकतो. बरोबर आहे का नाही? पटतंय का? तुम्ही घरी जा आणि एकांतामध्ये टाळी वाजवा. अशी एकांतामध्ये गेल्यावर करून पहा. बाकीचे पाहणारे काय म्हणतील तुम्हाला? हिच्या डोक्यावर परिणाम पडलाय का काय? का रात्रीच्या ताईचं लईच मनावर घेतलंय काही?
एकांतातच टाळी वाजवायली. तिकडे गेलं आणि तुम्ही टाळी वाजवली की तुम्हाला येड्यात काढतात. हा, काढतात का नाही? मग तुम्हाला टाळी वाजवायला नाचायला फक्त इथंच आहे तो म्हणजे आपला धर्ममंडळ. विठाला विठाला आपण दरवर्षी सप्ते करतो, दरवर्षी सप्ते करतो, पण सप्ताह करतो कशासाठी? सप्ताह परिवर्तन घडण्यासाठी असतं माहिती. भगवंताला आवडावा म्हणून नामसंकीर्तन आपण हरिजागर करतो, हरिकीर्तनही करतो, पण या सगळ्यांमध्ये परिवर्तन सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? तरुण माझे बांधव आहेत, त्यांनी दरवर्षी एखादा तरी माळकरी झाला पाहिजे. होते का? होते. मग याला परिवर्तन म्हणतात. आपल्या सत्याचा सार्थक झाला असं आपण म्हणू. विठ्ठल विठ्ठल असा एक पुत्र जन्माला आला जिजाऊ आईसाहेबांचा. जिजाऊ आईसाहेबाच्या पोटी पुत्र जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कार्य हातात घेतलं. महाराज 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा, स्वराज्यावरती ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा. अशी शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी. सारा समाज एकत्र केला आणि स्वराज्याची स्थापना केली. विठ्ठल विठ्ठल ही सुद्धा धर्मावरती निष्ठाच आहे माहिती. अशी निष्ठा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती. अशी निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवली होती. आणि आपल्याला वाटतं का नाही, राजा राजा तुम्ही जन्माला या, आपण म्हणतो का नाही दरवर्षी जयंती आली की राजा तुम्ही जन्माला या. पण राजा जन्माला या म्हणल्यावर येतील का हो? राजाला जर जन्माला आणायचं असेल तर आपल्याला सुद्धा तसं वागावं लागेल की नाही? जसं राजांचे मावळे होते तसं आपल्याला अगोदर वागावं लागेल, तसं आपला स्वभाव ठेवावा लागेल, जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा स्वभाव सांगू? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढी निष्ठा होती महाराज, एवढी निष्ठा होती. एकदा एका मावळ्याच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज गेले. शिवाजी महाराज त्या मावळ्यांच्या घरी गेल्यावर तो मावळा रडत होता. आता राजे घरी आले तर किती आनंद व्हावा की राजांनी आपल्या घरी यावं, आनंद झाला. पण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या मावळ्याच्या. का डोळ्यातून अश्रू वाहत असतील विचार करा बरं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, तू का रडतोय? रडू नको, अश्रू पुस तुझे. तेव्हा मावळ्यांनी एवढं गोड उत्तर दिलं माईबाप, काळजामध्ये रुजायसारखं उत्तर दिलं. मावळा म्हणाला, राजा राजा तुम्ही माझ्या घरी आलाय, राजा तुम्ही माझ्या घरी आलाय तर तुम्ही माझ्या घरी यावं आणि तुम्हाला मी वाकून असा मुजरा करावा इतकं सुद्धा माझं नशीब नाही हो. कारण जेव्हा आपण ते युद्ध खेळत होते ना, त्या मुघलांसोबत मावळे लढत होते, तेव्हा लढत असताना त्या मावळ्याचे दोन्ही सुद्धा हात कापले होते माईबाप. आणि हात नसल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराजांना वाकून मुजरा करता येत नव्हता, म्हणून त्या मावळ्याच्या डोळ्यातून अश्रू आले. विठ्ठल विठ्ठल मग त्या मावळ्याची निष्ठा किती हो छत्रपती शिवाजी महाराजांवरती, एवढी शिवाजी महाराजांवरती निष्ठा होती. एक मावळा महाराजांना म्हणाला, महाराज तुम्ही आपल्यावरती असं संकट आले की तुम्ही काय करा, तुम्ही इथून निघून जा आणि तुमचे जे काही पोशाख असेल ते मी घालील आणि माझ्यावरती प्रहार झाला तर झाला राजा, माझा जीव गेला तरी चालेल राजा, मग मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे. तुम्ही इथून काय करा, निघून जा. विठ्ठल विठ्ठल मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो, राजा तुम्ही जन्माला या. आपल्याला वाटतं राजांनी जन्माला यावं. खरं सांगू, अहो राजा जन्माला आलंय. राजा आपल्या या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलंयत राजा. आणि ते राजा कोणता आहे सांगू? ते राजा म्हणजे
त्या राजांचा दुसराच अवतार म्हणायला काही वावगं ठरणार नाही महाराज. त्यांना धर्मवीर अशी पदवी दिली तरी वावगं ठरणार नाही. ते म्हणजे माझे मनोज दादा जरांगे पाटील आहेत. ते म्हणजे माझे मनोज दादा जरांगे पाटील आहेत. कोण करतं हो समाजासाठी मला सांगा ना. अहो कोणी 10 रुपये उसने दिले तर परत मागावे एवढी वाट पाहत माणूस. आणि त्यांनी समाजासाठी देहाचा तर विचार केलाच नाही. सगळ्यांना कथा भाग माहित आहे. देहाचा विचार केला नाही. एवढी गरिबी त्यांच्या घरी आहे मायबाप. मातीची त्यांची भिंती आहेत, पत्राचं त्यांचं घर आहे, लहानसा छोटासा परिवार आहे. पण समाजासाठी हाती कार्य घेतलेलं, कोणतं कार्य हाती घेतलं त्यांनी? आपल्या समाजाला आरक्षण भेटावं यासाठी रात्रंदिवस ते जीवाची तळमळ करतायत महाराज. साखळी उपोषण करतायत, कधी कधी अमर उपोषण सुद्धा करतायत. कशासाठी? या समाजासाठी करतायत. फक्त आणि फक्त आरक्षण मिळावं यासाठी करतायत. विठ्ठल विठ्ठल. खरोखर जर पाहायला गेलं तर आपण भाग्यवान आहोत महाराज. बघा, बंदे में कुछ तो दम है. लक्ष ठेवा, बंदे में कुछ तो दम है. काय दम आहे? अहो एका रात्रीमध्ये एका फोनवर एवढा समाज गोळा करणं तोंडाचा खेळ नाही माईबाप. काहीतरी त्या व्यक्तींमध्ये दम आहे, कुठतरी त्या व्यक्तीची निष्ठा आहे, त्यामुळे एवढा समाज गोळा होतो. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सांगू, अहो सप्त्यांमध्ये 10 फोन केले तरी महाराज लोक पटकन येईल. सप्त्यांमध्ये महाराज लोकांना 10 फोन करावे लागतात. तारीख घेता का, तारीख घेता का. पण त्या मनोज दादा जरांगे पाटलांसमोर त्यांनी एवढं कार्य हाती घेतलं, एवढा समाज गोळा केला माईबाप. आमच्यासारख्या महाराजांनी त्यांना फोन करावं आणि आम्हाला सुद्धा या समाज कार्यामध्ये थोडं ना थोडं तरी कार्य आमच्याही सेवेला यावं, आमच्याही वाटेला यावं म्हणून मनोज दादा जरांगे पाटलांना फोन करावा आणि आम्हाला सुद्धा तिथं कीर्तनाची सेवा द्या म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या समोर काय करावी? प्रार्थना करावी. एवढे माझ्या मनोज दादा जरांगे पाटलांमध्ये ताकद होती. एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये. किती ताकद होती. अहो आपण कोणासाठी काय करतोय विचार करा तुम्ही. आपण कोणासाठी काय करतोय? फक्त आणि फक्त आपला परिवार जगावा आणि आपलं पोट जगावं इतकाच आपण विचार करतोय. पण मनोज दादा जरांगे पाटलांनी काय केले? या समाजाला आरक्षण मिळावं. माझे मुलं माझे मुली एवढे शिकतायत, त्यांना नोकऱ्या लागत नाहीयेत, याच्यासाठी तो रात्रंदिवस झटतोय मायबाप. सारं सरकार त्या मनोज दादा जरांगे पाटलांनी हलवून ठेवलं होतं. सारं सरकार मनोज दादांच्या पायाजवळ बसलं होतं. एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती. किती ताकद होती. त्यांनी धर्मकार्यच हाती घेतले ना. त्यांची सुद्धा धर्मावरती निष्ठा होती. एवढी निष्ठा होती त्यांची की मनोज दादा जरांगे पाटलांनी म्हणावं, त्यांच्यावरती एवढे गाणे निघाले महाराज की गाणं म्हणावं. त्यांचे गाणे एवढे निघाले, ते एवढे त्यांच्यासाठी एवढे लोक झटतायत, एवढं त्यांच्यासाठी सगळं काही करतायत, एवढं माझ्या मनोज दादा जरांगेंनी केलंय. विठ्ठल विठ्ठल. ही माझ्या मनोज दादा जरांगेची कहाणी. अशी कहाणी आहे की त्यांची सुद्धा धर्मावरती निष्ठा होती. आणखीन निष्ठा सांगू तुम्हाला. आणखीन निष्ठा पाहायला गेलं तर कोणती निष्ठा आहे? या देशाच्या जवानांनी सुद्धा निष्ठा ठेवली. देशावरती निष्ठा. किती निष्ठा. जे आपण आता कीर्तन करतोय, सुखानं आपण घास घ्यावा याकरिता डोळ्यामध्ये तेल घालून त्या सीमेवरती थांबतायत ते जवान. त्यांची सुद्धा देशावरती किती निष्ठा आहे सांगू तुम्हाला. भगत सिंगांचा छोटासा प्रसंग आहे. भगत सिंगांनी देशासाठी प्राण दिला माईबाप. त्यांनी आपल्या प्राणाचा सुद्धा विचार केला नाही. जेव्हा त्यांना फाशीची शिक्षा झाली होती आणि त्यांची वेळ जवळ येत होती, तरी सुद्धा ते दंड बैठका काढीत होते, व्यायाम करीत होते. आणि त्यांना व्यायाम करत असताना एका सेवकाने पाहिलं आणि त्या सेवकाने भगत सिंगांना विचारावं, भगत सिंग, अरे तुला तर आता फासावर चढायचे आणि तू दंड बैठका काढतोयस आणि तू व्यायाम करतोयस. अरे व्यायाम कशासाठी करावा?
ज्यांना जगायचंय त्यांनी करावा. हा, तुला तर मरायचंय आता आणि तू दंड बैठका काढतोयस, तू व्यायाम करतोयस. तेव्हा माझ्या भगतसिंगाने एवढं गोड उत्तर दिलं माई बाप. त्यांनी सांगितलं, माझी आई जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा माझी आई फुलं तोडून आणायची. माझी आई फुलं तोडून आणायची, पण फुलं तोडत असताना सगळे जरी तोडून आणले तिनं, तर भगवंताला जेव्हा ती अर्पण करायची ना, तर तेव्हा अर्पण करत असताना तिनं फुल कसं व्हावं, भगवंताला कसं व्हावं, ताजं ताजं जे फूल आहे ते त्याच्यामध्ये थोडस सुद्धा ते फूल सुकलेलं नाही, चांगलं चांगलं फूल पाहून माझ्या भगवंताला अर्पण करत होती माझी आई. आणि मला सांगा, ही भारत माता सुद्धा माझी आई आहे आणि मी या आईसाठी माझा देह समर्पित करतोय. मग मी काय सुकला मुकला जाऊ का? मी सुद्धा माझ्या आईसाठी माझा देह धष्ट आणि पुष्ट असा माझ्या आईसाठी मी देह देणार आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी म्हणावं, मी या देशासाठी काय करेन, त्यांनी म्हणावं, मी या देशासाठी काय करीन, मी माझा जीव सुद्धा देईन. मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, मेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. ओ आपण काय करू शकतो सांगा बरं? आपण काय करू शकतो महाराज? आपण साधी टाळी सुद्धा वाजवू शकत नाही हो. वाजू शकतो का? जीव देणं तर लई लांबची गोष्ट आहे. माझ्या भगतसिंगांनी देशासाठी जीव दिला, देह दिला. एवढी निष्ठा पाहिजे. आणि तीच निष्ठा माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की निष्ठावंत भक्ताचा धर्म कोणता आहे. त्याने त्या भक्ताने आपला धर्म चुकू नये, आपलं वर्म चुकू नये. आणि याच्या पलीकडेही त्या भक्ताचा कोणता धर्म आहे इसका
निश्चळ विश्वास निष्कामन चोर विश्वास पाहुणे आवाजा रे गाणे तुम्हाला हे हिरे कुठे सापडले बुकवाजा गायक लोक टाळ्या वाजवा जोरदार महाराज म्हणतात निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कंच